मित्रांनो, एका खूप मोठ्या आणि घनदाट जंगलात भासुरक नावाचा एक सिंह राहायचा. भासुरक दिसायला जितका भव्य होता तितकाच तो स्वभावाने क्रूर आणि गर्विष्ठ होता. त्याला आपल्या शक्तीचा खूप गर्व होता. तो भूक नसतानाही जंगलातल्या प्राण्यांना मारून खायचा. त्यामुळे जंगलातील सर्व प्राणी चिंतेत होते. शेवटी सर्व प्राण्यांनी मिळून एक सभा घेतली. सर्व प्राणी एकत्र बसलेले असताना तिथे सिंह आला. कोल्हा महाराज, आम्हाला एक विनंती करायची आहे. आपण रोज इतक्या प्राण्यांना मारता, त्यामुळे लवकरच हे जंगल रिकामे होईल. सिंह गर्वाने म्हणाला. मग मी काय उपाशी राहू? ससा लगेच म्हणाला. नाही महाराज, आम्ही ठरवले आहे की रोज एक प्राणी स्वतःहून आपल्याकडे शिकारीसाठी येईल. यामुळे आपल्याला शिकार शोधायचा त्रास होणार नाही आणि आम्ही शांततेत जगू शकू. सिंह म्हणाला. ठीक आहे, पण लक्षात ठेवा, जर एखाद्या दिवशी प्राणी आला नाही तर तुमचे काही खरे नाही. मी संपूर्ण जंगल संपवून टाकेन. एके दिवशी सशाची वेळ येते. ससा हळूहळू चालत. ससा स्वतःशीच म्हणतो, आज माझी वेळ आहे, पण मी मरू इच्छित नाही. मला काहीतरी शक्कल लढवावीच लागेल. अचानक पुढे जाता जाता त्याला एक विहीर दिसते. त्याला एक कल्पना सुचते. अरे वा, हीच विहीर मला आता वाचवू शकते, असा तो विचार करतो. सिंह भुकेने व्याकुळ होऊन इकडे तिकडे फिरत असतो. ससा तिथे पोहोचतो. सिंह रागात सशाला म्हणतो, इतका उशीर, आणि पाठवले तर कुणाला? याची मूठभर सशाला. तुला खाऊन तर माझी दाढही ओली होणार नाही. ससा म्हणतो, महाराज, माझा काहीच दोष नाही. मी येत होतो, पण वाटेत मला दुसऱ्या एका सिंहाने अडवले. सिंह म्हणतो, दुसरा सिंह? या जंगलाचा राजा फक्त मीच आहे. कोण आहे तो? ससा म्हणतो, महाराज, तो खूप मोठा आणि शक्तिशाली आहे. चला, मी तुम्हाला दाखवतो तो दुसरा सिंह कोण आहे. पण त्याने तुमचे नाव ऐकून तुमची थट्टा केली. ससा आणि सिंह विहिरीपाशी पोचतात. सिंह रागाने म्हणतो, कुठे आहे तो? आणि विहिरीत डोकावून पाहतो. त्याला स्वतःचे प्रतिबिंब दिसते. तो त्यालाच दुसरा सिंह समजतो. सिंह रागाने जोरात डरकाळी फोडतो आणि म्हणतो, कोण आहेस तू? बाहेर ये. ससा, बघा महाराज, तो तुम्हाला उलट बोलतोय. सिंह रागाच्या भरात विहिरीत उडी मारतो आणि बुडून मरतो.